नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. माय नेम इज निहाल सूर्यवंशी. आय एम युअर एज्युकेटर. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं व्हॉट इज मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आणि मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स काय आहेत त्याचं डिटेलमध्ये आपण एक्सप्लेनेशन केलेलं होतं लास्ट लेक्चरमध्ये. तसंच आजच्या लेक्चरमध्ये आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल काय असतं, त्याचे किती गोल्स आहेत, त्याचा अचिव्हमेंट इयर काय आहे, त्याचं इंट्रोडक्शन किंवा त्याचं इस्टॅब्लिशमेंट कोणी केलं होतं आणि कधी केलं होतं, हे आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. तर खूप इम्पॉर्टंट लेक्चर आहे, लास्ट पर्यंत बघा, तुमच्या एक्झामिनेशन मध्ये खूप मोठी हेल्प होणार आहे. त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी आपल्यासाठी महाराष्ट्र सेट 2021च्या प्रिपरेशनला बूस्टअप करण्यासाठी फुल कोर्स घेऊन आलेला आहे. त्या फुल कोर्समध्ये तुमचं खूप चांगलं प्रिपरेशन होणार आहे. तुमच्या प्रिपरेशनमध्ये खूप सारी हेल्प होणार आहे, कारण या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स फ्रॉम 2011 टू 2020 विथ डिटेल एक्सप्लेनेशन, कम्प्लीट सोल्युशन. म्हणजे कुठलीही टेस्ट जेव्हा तुम्ही सबमिट कराल त्याचं तुम्हाला कम्प्लीट डिटेल एक्सप्लेनेशन मिळून जाणार आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला 40 टेस्ट सुद्धा मिळणार आहेत, तेही कम्प्लीट सिलेबस वरती, आणि ते सुद्धा तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्याचंही डिटेल्ड एक्सप्लेनेशन मिळून जाणार आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला प्रत्येक युनिटचं 10 युनिट आहेत पेपर 1 मध्ये आपल्याला, तर त्या प्रत्येक युनिटचं डिटेल्ड फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये. राईट. तर यामुळे तुमचं चांगलं कंटिन्यू स्टडी होऊन जाणार आहे. नोट्स वरून तुम्ही स्टडी करू शकता कधीही तुमच्या वेळेनुसार, आणि त्या नोट्स व्यतिरिक्त तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळणार आहेत, तेही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेज मध्ये. तर हरी अप, grab this opportunity and download this application Global Online University, or you can contact on this number. तर आता आपण पाहूया सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल काय आहे. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आहे हे ग्लोबल गोल्स आहेत, कलेक्शन ऑफ 17 इंटरलिंक्ड ग्लोबल गोल्स, म्हणजे 17 गोल्स आहेत यामध्ये. याचं एक एम होतं की याची एक ब्ल्यूप्रिंट टू अचीव अ बेटर अँड मोर सस्टेनेबल फ्युचर फॉर ऑल. म्हणजे याचं एम होतं की प्रत्येक कंट्रीला किंवा पूर्ण देशाला हे सस्टेनेबल फ्युचर आणि बेटर फ्युचर मिळावं, याचं गोल होतं. तर एसडीजी हे 2015 मध्ये युनायटेड नेशन जनरल असेंब्ली द्वारे इस्टॅब्लिश केलं गेलेलं होतं विथ 17 इंटरलिंक्ड ग्लोबल गोल्स. तर याचे अचिव्हिंग गोल हे 2013 इयर आहे, म्हणजे 2030 हा साल त्यांच्यासाठी अचिव्हिंग गोल आहे. यामध्ये 17 गोल्स जे आहेत हे त्यांना 2030 पर्यंत कंप्लीट करायचे आहेत. तर हे जे एसडीजी आहे हे युएन रेझोल्युशन मध्ये सुद्धा इन्क्लूड केलं गेलेलं आहे. तर युएन रेझोल्युशन मध्ये याला 2030 अजेंडा अशा नावाने ओळखलं जातं. जेव्हा 2015 मध्ये मिलेनियम डेव्हलपमेंट गोल हे सक्सेसफुल झालं होतं, त्यानंतर एसडीजी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलला पोस्ट 2015 डेव्हलपमेंट अजेंडा या नावाने संबोधलं गेलं होतं. तर यामध्ये 3 मुख्य पॉइंट काय आहेत, तर 2015 मध्ये याला इस्टॅब्लिश केलं गेलं होतं. याचं अचिव्हमेंट इयर आहे 2030, आणि याला इंट्रोड्यूस कोणी केलं होतं, युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने. राईट. तर 17 गोल्स काय आहेत यामधले आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर पहिला गोल आहे नो पॉवर्टी, दुसरा आहे झिरो हंगर, गुड हेल्थ अँड वेलबिंग, क्वालिटी एज्युकेशन, जेंडर इक्वेलिटी, क्लीन वॉटर अँड सो ऑन. तर आपण प्रत्येक गोल हा डिटेलमध्ये बघणार आहोत. तर लास्ट पर्यंत व्हिडिओ जरूर बघा, कारण खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने. राईट. तर बघूया प्रत्येक गोल हा डिटेलमध्ये काय काय बोलतो. फर्स्ट आहे नो पॉवर्टी. नो पॉवर्टी म्हणजे आपल्याला माहिती आहे की भारत देश सोडून प्रत्येक असे खूप देश आहेत ज्यामध्ये की पॉवर्टी सफर करावी लागते. राईट. तर ही पॉवर्टी ग्लोबली 2030 पर्यंत एंड करणं, इरॅडिकेट करणं किंवा एलिमिनेट करणं हा प्रायमरी गोल आहे. सर्वप्रथम हा गोल आहे. राईट. तर नो पॉवर्टी हा फर्स्ट गोल झाल्यानंतर सेकंड आहे नो हंगर. नो हंगर म्हणजे भरपूर असे देश आहेत की ज्या ठिकाणी भुकेने किंवा हंगरने काही लोकांचा मृत्यू होतो. ते कमी करण्यासाठी एसडीजी ने सेकंड गोल हा प्रायमरीली दिलेला आहे, किंवा या पॉइंट वरती फोकस केलेला आहे असं आपण बोलू शकतो. तर नो पॉवर्टी आणि नो हंगर आपण बघू शकतो प्रत्येक गोल हा इंटरलिंक्ड आहे एकमेकाशी, किंवा नो पॉवर्टी म्हणजे त्यामध्ये पॉवर्टी कमी केली तर हंगरचा प्रश्न पण सुटू शकतो, आणि हंगरचा प्रश्न सुटला तर थर्ड गोलचा आहे गुड हेल्थ, म्हणजे हेल्थ पण चांगली होईल. राईट. तर थर्ड गोल आहे गुड हेल्थ. तर गुड हेल्थ हा एक थर्ड
SDGचा गोल आहे त्यामध्ये त्यांचे अचिव्हमेंट आहे की एन्श्युअर हेल्दी लाईव्स अँड प्रमोट वेलबिंग फॉर ऑल ॲट ऑल एजेस. म्हणजे प्रत्येक एज मध्ये, भले ते ॲडोलसंट असो, एल्डर असो किंवा यंग असो, काही असो, त्या प्रत्येक एज मध्ये प्रत्येकाची हेल्थ चांगली असली पाहिजे. हा थर्ड गोल आहे ग्लोबली. तर हा गोल जो आहे 2030 पर्यंत अचीव्ह करायचा आहे, असं SDGचं एम आहे. राईट. तर नेक्स्ट आहे फोर्थ, क्वालिटी एज्युकेशन. क्वालिटी एज्युकेशन हा आत्ताचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे, कारण क्वालिटी एज्युकेशन मिळाल्याशिवाय माणसाची मॅच्युरिटी किंवा माणसाची विचार करण्याची प्रणाली, ब्रेन डेव्हलपमेंट हे व्यवस्थित होत नाही. राईट. तर फोर्थ गोल आहे तो बोलतो की एन्श्युअर इन्क्लुसिव्ह अँड इक्विटेबल क्वालिटी एज्युकेशन अँड प्रमोट लाईफ लॉंग लर्निंग अपॉर्च्युनिटीज. म्हणजे आयुष्य जिथपर्यंत आहे तोपर्यंत एज्युकेशन मिळालं पाहिजे, लर्निंग अपॉर्च्युनिटीज मिळायला पाहिजेत, हे एक याचं गोल आहे. आणि त्यानंतर इन्शुअर करतं की इक्विटेबल एज्युकेशन मिळालं पाहिजे, इक्वली एज्युकेशन प्रत्येकाला मिळालं पाहिजे. हे फोर्थ गोल आहे, क्वालिटी एज्युकेशन. फिफ्थ आहे जेंडर इक्वेलिटी. जसं की फोर्थ आहे क्वालिटी एज्युकेशन. क्वालिटी एज्युकेशन मध्ये मुख्य पॉइंट आहे की इक्वली एज्युकेशन सर्वांना मिळालं पाहिजे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन नाही व्हायला पाहिजे, म्हणजे भेदभाव नाही व्हायला पाहिजे. भले ते जेंडर असो, कास्ट असो, कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन नाही व्हायला पाहिजे. त्या रिलेटेडच आहे फिफ्थ गोल, जेंडर इक्वेलिटी. म्हणजे बॉय असो, गर्ल असो, काही असो, त्यामध्ये डिस्क्रिमिनेशन नाही व्हायला पाहिजे. एज्युकेशन असेल किंवा एम्प्लॉयमेंट असेल, जॉब सिक्युरिटी असेल, काही असेल, त्यामध्ये जेंडर इक्वेलिटी असायला पाहिजे. हा फिफ्थ गोल आहे SDGचा. रिसेंटली आपण बघत आहोत की वुमेन किंवा गर्ल्स असते, त्यांना एम्प्लॉयमेंट असेल किंवा कुठल्याही प्रकारची अपॉर्च्युनिटी असेल, त्यामध्ये एम्पॉवरमेंट मिळत नाही. परंतु हा फिफ्थ गोल त्यासाठीच आहे की वुमेन आणि गर्ल्सला एम्पॉवरमेंट मिळावं, यासाठी हा फिफ्थ गोल फोकस केलेला आहे. त्यानंतर आहे सिक्स्थ, क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन. तर या गोलमध्ये असं म्हटलं आहे की इन्शुअर अवेलेबिलिटी अँड सस्टेनेबल मॅनेजमेंट ऑफ वॉटर अँड सॅनिटेशन फॉर ऑल. राईट. म्हणजे प्रत्येकाला हे शुद्ध आणि साफ वॉटर हे पिण्यासाठी मिळालं पाहिजे आणि वेस्टेज होऊ नये पाण्याचं, आणि प्रत्येकाला मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. हे सिक्स्थ गोल आहे SDGचं, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचं. नेक्स्ट काय आहे, रिन्युएबल एनर्जी. तर रिन्युएबल एनर्जी काय असते, त्याचा अर्थ होतो की मॉडर्न एनर्जी. म्हणजे यामध्ये काय गोल आहे की हे एन्श्युअर करतं की अफोर्डेबल, रिलायबल आणि सस्टेनेबल मॉडर्न एनर्जी हे प्रत्येकाला ऍक्सेस मिळालं पाहिजे. तर यामध्ये सुद्धा 5 पॉइंट्स आहेत जे की फोकस केलेले आहेत सेव्हन्थ गोलमध्ये. त्यामध्ये फर्स्ट आहे की युनिव्हर्सल ऍक्सेस टू मॉडर्न एनर्जी. म्हणजे प्रत्येकाला मॉडर्न एनर्जीचं ऍक्सेस मिळालं पाहिजे, कोणाला कमी कोणाला जास्त अशा प्रकारे नाही मिळालं पाहिजे, इक्वली मिळालं पाहिजे आणि मॉडर्न एनर्जी प्रत्येकाला मिळाली पाहिजे. त्यानंतर आहे इन्क्रीज ग्लोबल पर्सेंटेज ऑफ रिन्युएबल एनर्जी. म्हणजे काही ठिकाणी कमी प्रमाणात एनर्जीचा सप्लाय होत असतो, तर त्या ठिकाणी पुरेपूर आणि वेस्टेज न होता पाहिजे तितका रिन्युएबल आणि मॉडर्न एनर्जीचा सप्लाय व्हायला पाहिजे. हे त्याचं सेकंड पॉइंट आहे. त्यानंतर आहे डबल द इम्प्रुव्हमेंट इन एनर्जी एफिशियन्सी. एनर्जी एफिशियन्सी मध्ये इम्प्रुव्हमेंट झाली पाहिजे, त्याचं वेस्टेज कमी व्हायला पाहिजे, हे त्याचं पॉइंट आहे. रिमेनिंग 2 टार्गेट्स आर मीन्स ऑफ अचिव्हिंग टार्गेट्स टू प्रमोट ऍक्सेस टू रिसर्च, टेक्नॉलॉजी अँड इन्व्हेस्टमेंट इन क्लीन एनर्जी. म्हणजे प्रत्येकाला क्लीन एनर्जी मिळाली पाहिजे आणि त्यामध्ये रिसर्च ह्यासाठी प्रमोशन किंवा प्रमोट केलं पाहिजे, ऍक्सेस प्रमोशनसाठी मिळालं पाहिजे. हे आहे सेव्हन्थ गोल, रिन्युएबल एनर्जी. नेक्स्ट आहे गुड जॉब्स अँड इकॉनॉमिक ग्रोथ. तर SDGचा जो 8th गोल आहे, गुड जॉब्स अँड इकॉनॉमिक ग्रोथ, यामध्ये असं म्हटलं आहे की सस्टेनेबल किंवा प्रमोट सस्टेन्ड, इन्क्लुसिव्ह अँड सस्टेनेबल इकॉनॉमिक ग्रोथ. म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे ती सस्टेनेबली व्हायला हवी, इन्क्लुसिव्हली व्हायला हवी आणि सस्टेनली व्हायला हवी. आणि त्या व्यतिरिक्त त्यामध्ये फुल प्रोडक्टिव्ह एम्प्लॉयमेंट सुद्धा व्हायला पाहिजे आणि डिसेंट वर्क फॉर ऑल असं मिळायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक जो आपला यंग माणूस आहे किंवा यंग व्यक्ती आहे, ज्याने की ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे, आपली एज्युकेशन लेवल कंप्लीट केलेलं आहे, त्याला फेअरली किंवा डिसेंट वर्क मिळणं हे त्याचं गोल आहे आणि प्रत्येकाला एम्प्लॉयमेंट मिळाले पाहिजे, ह्या त्याचा अचिव्हमेंट गोल आहे 8. त्यानंतर आहे इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर. तर सध्या आपण पाहू शकतो की टेक्नॉलॉजी खूप ऍडव्हान्स झालेली आहे आणि प्रत्येकाची जी
ब्रेन क्वालिटी आहे ती सुद्धा डेव्हलप झालेली आहे. तर यामध्ये याचा मुख्य हेतू हा आहे की प्रत्येक म्हणजे कंट्रीमध्ये किंवा प्रत्येक जगामध्ये ही रेसिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर झालेलं पाहिजे. प्रमोट इन्क्लुसिव्ह अँड सस्टेनेबल इंडस्ट्रियलायझेशन व्हायला पाहिजे आणि फोस्टर इनोव्हेशन व्हायला पाहिजे. म्हणजे इनोव्हेशनला चालना मिळाली पाहिजे, औद्योगिकरण चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे, ह्याचं मेन गोल आहे 9th. आणि त्या व्यतिरिक्त याचा सगळ्यांना फायदा पुरेपूर वर्ल्डमध्ये व्हायला पाहिजे. हे आहे 9th गोल. त्यानंतर आहे 10th रिड्युस्ड इनइक्वॅलिटीज. इनइक्वॅलिटी याचा अर्थ आहे की लास्ट पॉइंट मध्ये बघितलं की जेंडर इक्वॅलिटी व्हायला पाहिजे, क्वालिटी एज्युकेशन मध्ये पण डिस्क्रिमिनेशन नाही व्हायला पाहिजे. परंतु 10th मध्ये जे रिड्युस्ड इनइक्वॅलिटीज लिहिलेलं आहे तर त्याचा मेन अर्थ असा आहे की इन्कम मध्ये किंवा अमॉंग कंट्रीज जे इन्कम इनइक्वॅलिटी असते त्याला रिड्यूस करणे याचा मेन मुख्य पॉइंट आहे. त्यानंतर यामध्ये प्रत्येकाला इक्वल अपॉर्च्युनिटीज मिळायला पाहिजे, डिस्क्रिमिनेशन नाही व्हायला पाहिजे. त्यानंतर फिस्कल आणि सोशल पॉलिसीज जे आहेत त्यांना प्रमोट केलं पाहिजे इक्वेलिटीमध्ये, ते अडॉप्शन झालं पाहिजे. त्यानंतर रेग्युलेशन ऑफ ग्लोबल फायनान्शियल मार्केट्स अँड इन्स्टिट्यूशन्स यांना इम्प्रूव्ह केलं पाहिजे. असे खूप सारे गोष्टी यामध्ये इन्क्लुडेड आहेत. त्यानंतर आहे सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज. तर याचा एम आहे, याचा गोल आहे, याचा मोटो काय आहे, तर ग्लोबली प्रत्येक सिटीज किंवा ह्युमन सेटलमेंट्स आहेत जिथे की ह्युमन सेटल्स होतात ते इन्क्लुसिव्ह असायला हवेत, सेफ असायला हवेत, रेसिलियंट आणि सस्टेनेबल असायला हवेत, याचा मुख्य हेतू आहे. तर 11th पॉइंट काय बोलतो की सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज म्हणजे प्रत्येक ह्युमनला किंवा प्रत्येक सिटीजनला हे सेफ आणि रेसिलियंट हे आपलं सिटीज मिळायला पाहिजेत किंवा सेटलमेंट मिळायला पाहिजे. त्यानंतर आहे 12th रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन. रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन म्हणजे काय, प्रत्येक सिटीजनने वर्ल्डमध्ये प्रत्येक सिटीजनने हे कन्झम्पशन जे आहे हे सस्टेनेबली केलं पाहिजे, रिस्पॉन्सिबली केलं पाहिजे. यामुळे काय होतं, जे इकोसिस्टीम किंवा बायोफिजिकल कॅपॅसिटी आहे ते फिट होते आणि इकोसिस्टीम सर्व्हिसेस यांना बेनिफिट्स मिळतात. म्हणजे प्रत्येकाला हे जे रिस्पॉन्सिबिलिटी कन्झम्पशनमुळे खूप मोठे फायदे आहेत, जे इकोसिस्टीमला फायदे होणार आहेत, त्याचाच फायदा पुढे जाऊन ह्युमनला होणार आहे. म्हणून हे बोलतात की 12th गोल जे आहे रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन व्हायला पाहिजे, हे याचं सुद्धा फोकस असायला हवं. त्यानंतर आहे सर्वात महत्वाचा पॉइंट क्लायमेट ऍक्शन. तर आपण रिसेंटली बघू शकतो की जसं जसं इंडस्ट्रियलायझेशन वाढत आहे त्यामुळे क्लायमेटला खूप मोठा धोका होत चाललेला आहे. तर हा धोका क्लायमेटला जो म्हणजे क्लायमेटला जो निगेटिव्ह इम्पॅक्ट होत आहे, क्लायमेटला जो धोका होत आहे त्याला रिड्यूस करण्यासाठी हा गोल आखलेला आहे. तर या गोलमध्ये असं आहे की टेक अर्जंट ऍक्शन टू कॉम्बॅट क्लायमेट चेंज. म्हणजे जे क्लायमेटिकली चेंजेस होतात त्यामध्ये कॉम्बॅट करण्यासाठी अर्जंटली ऍक्शन घ्यायला हवं आणि इट्स इम्पॅक्ट बाय रेग्युलेटिंग एमिशन्स अँड प्रमोट डेव्हलपमेंट्स इन रिन्युएबल एनर्जी. म्हणजे रिन्युएबल एनर्जी ही प्रत्येकाला मिळण्याची गरज आहे, इक्वली मिळण्याची गरज आहे. त्याला डेव्हलप करण्यासाठी, प्रमोट करण्यासाठी हा क्लायमेट ऍक्शन गोल आहे. त्यानंतर जे एमिशन्स होत आहेत त्याला रेग्युलेट करण्यासाठी काही इन्स्टिट्यूशन्स पण आपण बघू शकतो की आलेले आहेत त्याला रेग्युलेट करण्यासाठी. तर हा 13 जो गोल आहे क्लायमेट ऍक्शन, हा सर्वात इम्पॉर्टंट गोल आहे, कारण यावरती सुद्धा हा 13 फक्त एकच या गोलवरती खूप सारे क्वेश्चन सुद्धा विचारले गेलेले आहेत. नेक्स्ट गोल आहे लाईफ बिलो वॉटर. बिलो वॉटर लाईफ जी असते त्याला सस्टेन करण्यासाठी, त्याला सेव्ह करण्यासाठी हा गोल आखलेला आहे. तर आपल्याला माहिती आहे काही मरीन एक्सपेरिमेंट्स होत असतात, काही बॉम्ब्सचे एक्सपेरिमेंट होत असतात समुद्रामध्ये किंवा महासागरामध्ये. तर ते कमी व्हायला हवेत, कारण जे कन्झर्वेशन आहे किंवा सस्टेनेबली ओशन आहे त्याचा वापर केला पाहिजे. हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या ओशनची लाईफ सेव्ह करण्यासाठी हा गोल. कारण जी पाण्याखालील जीवसृष्टी असते, जी पाण्याखालील सजीव सृष्टी असते त्याला प्रोटेक्शन देणं, त्याचं इकोसिस्टम रिस्टोर करणं हे पण आपलं मुख्य एम असतं, ही पण आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते. त्यामुळे 14 गोल सुद्धा त्यांनी मेनली यामध्ये फोकस केलेला आहे. 15th आहे लाईफ ऑन लँड. तर आपल्याला माहिती आहे की जसं डेझर्टिफिकेशन होतं किंवा काही फॉरेस्ट आहे त्यामध्ये अनवॉन्टेडली आग लागलेली असते काही नॅचरल फॅक्टर्समुळे. त्यानंतर जे हॉल्ट होतं, रिव्हर्स होतं लँड डिग्रेडेशनमुळे, बायोडायव्हर्सिटी लॉस होतात. हे सर्व रिड्यूस करण्यासाठी, डिक्रीज करण्यासाठी किंवा एलिमिनेट करण्यासाठी हा गोल मेनली फोकस केलेला आहे. तर याला रिनोव्हेट करण्यासाठी, रिस्टोर करण्यासाठी हा गोल आहे.
जे की डेझर्टिफिकेशन होतं जंगलामध्ये, टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम्स आहेत याला प्रमोट करावं, रिस्टोर करावं आणि जे लँड डिग्रेडेशन होतात त्यांना सुद्धा सेफ करावं किंवा रिस्टोर करावं याचा मुख्य हेतू आहे. त्यानंतर आहे पीस अँड जस्टिस. 16th गोल आहे प्रमोट पीसफुल अँड इन्क्लुझिव्ह सोसायटीज फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. म्हणजे पीसफुल आणि इन्क्लुझिव्ह सोसायटीज यांना प्रमोट करणं हे खूप गरजेचं आहे. कशासाठी? तर सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी. कारण पीसफुल सोसायटी नसेल किंवा सस्टेनेबल सोसायटी नसेल तर त्या व्यतिरिक्त सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल होणं हे मुख्यतः इम्पॉसिबलच आहे. तर त्यानंतर आहे प्रोव्हाइड ऍक्सेस टू जस्टिस फॉर ऑल अँड बिल्ड इफेक्टिव्ह अकाउंटेबल अँड इन्क्लुझिव्ह इन्स्टिट्यूशन्स ॲट ऑल लेवल. म्हणजे प्रत्येक लेवलवरती हे जस्टिस व्हावं, ऍक्सेस टू जस्टिस व्हावं आणि जे इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यामध्ये अकाउंटेबिलिटी, इन्क्लुझिव्ह असावं, इफेक्टिव्ह असावं, हे प्रत्येकांना इक्वली असावं. त्याशिवाय पीस होणार नाही, जस्टिस होणार नाही आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल सुद्धा होणार नाही. जर समजा जस्टिस किंवा पीसफुल अशी सोसायटी नसेल तर त्या ठिकाणी सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा कुठल्याही प्रकारची प्रोग्रेस होणं हे इम्पॉसिबल आहे, बरोबर. तर त्यामुळे सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा जो 16th गोल आहे त्याला मुख्यतः अडथळा येऊ शकतो. त्यामुळे पीसफुल सोसायटीज आणि ऑल लेवल प्रत्येक कसल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन न करता जस्टिस मिळावं प्रत्येकाला हे 16th मेन गोल आहे. त्यानंतर 17th आहे लास्ट गोल आहे पार्टनरशिप फॉर द गोल्स. तर जसं की आपल्याला माहिती आहे हे जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत ते मुख्यतः एका कंट्रीसाठी नसून तर जगामधल्या प्रत्येक कंट्रीसाठी हे गोल्स आहेत. तर प्रत्येकाने मिळून हे गोल्स सक्सेसफुल करायला हवेत याचं मुख्य एम आहे. तर 2013 पर्यंत ग्लोबली हे सर्व 17 गोल जे आहेत हे अचीव्ह झाले पाहिजेत. तर याचा लास्ट जो पॉइंट आहे पार्टनरशिप फॉर द गोल्स, याचा मेनली पॉइंट आहे जे सगळे पॉइंट्स आहेत हे ग्लोबली प्रत्येक कंट्रीने पार्टनरशिप मध्ये येऊन सक्सेसफुली अचीव्ह केले पाहिजेत याचा मेन एम आहे. द स्ट्रेंथन आणि मीन्स ऑफ इम्प्लिमेंटेशन अँड रिव्हायटलायझेशन द ग्लोबल पार्टनरशिप फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. राईट. तर जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आखलेले आहेत 17, तर त्यासाठी ते गोल्स किंवा त्याची अचिव्हमेंट करण्यासाठी जे प्रोसेस लागणार आहे त्याला स्ट्रेंथन करण्यासाठी, त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी किंवा रिव्हायटलाइज करण्यासाठी ग्लोबली पार्टनरशिप करणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याशिवाय सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल हे जगात किंवा ग्लोबली अचीव्ह होणं इम्पॉसिबल आहे. कारण प्रत्येकाला एकमेकाचा सपोर्ट दिल्याशिवाय हे ग्लोबली अचीव्ह होणार नाहीये. राईट. तर आपण पाहिलेले आहेत मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल इन डिटेल. प्रत्येक पॉइंट, प्रत्येक गोल जो आहे हा आपण डिटेलमध्ये पाहिलेला आहे. तर मला नाही वाटत की आता काही अडचण असेल. जर अडचण असेल तर तुम्हाला नंबर दिलेला आहे तर त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता किंवा कमेंटमध्ये लिहून सुद्धा तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकता. तर अशा प्रकारे आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आणि मिलेनियम डेव्हलपमेंट गोल हे डिटेलमध्ये प्रत्येक गोलचं निवारण केलेलं आहे. तरीही तुम्हाला कुठल्याही प्रकारचं क्वेश्चन असेल किंवा प्रश्न असतील मनामध्ये तर तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि त्यावरती फुल कोर्स जॉईन करून तुम्ही पर्सनली प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर मिळवू शकता. सो थँक यू फॉर टुडेज सेशन. हॅव अ गुड डे.